ओम नमः शिवाय. हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहेत तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे पोखर गावला, जिथे गणपती मंदिरसुद्धा आहे आणि एक शिवपिंड आहे, जी हजारो वर्ष पाण्यात होती आणि एका पुजाऱ्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत घडला, की तिथे शिवपिंड आहे आणि त्याच्यानंतर त्याचा शोध लागला. तर तिकडे आपण जाणार आहोत. तर आपण कणकवलीवरून देवगडला जाण्यासाठी निघालो. त्याच्यानंतर रस्त्यामध्ये खूप छान असं वातावरण आहे. खूप छान असं नेचर आहे. तर जाताना आंब्याची बागा तर खूप जास्त आहेत, जे देवगडच्या आहेत किंवा जे इकडे फिरायला जाताना माहीतच असेल आणि ज्यांना हापूस आंबा जास्त आवडतो त्यांना देवगडचं नाव तर माहीतच असणार आहे. कारण की देवगडचा हापूस आंबा हा खूप फेमस आहे. तर सगळ्या आंब्यांना मोहर आलेला आहे, चांगला मोहर आला आहे आणि त्याच्यानंतर आपण पोचलो पोखर गावला. हे आहे खाली असं मंदिर आहे, शिव मंदिर आहे खाली आणि वरती गणपतीचं मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर पण खूप चांगला आहे आणि खूप चांगली झाडं वगैरे लावलेली आहेत. हे आहे गणपती बाप्पा यांचं मंदिर वरती आणि बाजूलाच खूप चांगलं नेचर आहे आणि गणपती मंदिराच्या मधोमधच असं पायऱ्या आहेत, जिथून आपण खाली जाऊ शकतो शिव मंदिरात, शिवपिंडीचं दर्शन घेण्यासाठी. पावसाळ्यामध्ये हे वातावरण खूपच सुंदर असतं, सगळं हिरवंगार असतं आणि पाणीसुद्धा खूप जास्त असतं इकडे. तर कधी-कधी हे मंदिरसुद्धा बंद असतं खाली जाण्यासाठी, कारण की पाण्याचा प्रवाह खूप जास्त असतो. तर मंदिराच्या मधोमध अशा पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी. खाली गेल्यानंतर समोरच आपल्याला अ, ओढा दिसतो, जिथे खूप स्वच्छ आणि निखळ असं पाणी आहे आणि तिथे खूप हजारोच्या संख्येमध्ये मासे आहेत छोटे-छोटे. जर तुम्ही 30 सेकंद जरी पाय असे एकदम स्थिर घेऊन राहिलात, तर एक चांगल्या प्रकारचा स्पाच तुमच्या पायाला मिळेल इकडे. आणि आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर आहे. परिसर एकदम स्वच्छ आहे. गणपती मंदिराचे जे पुजारी होते श्रीधर राऊत, जे इथलेच दाभोळे राऊतवाडीचे होते, त्यांना एके रात्री स्वप्न पडलं, की इथे पांडवकालीन विहीर आहे गणपती मंदिराच्या पायथ्याशी. तिथून एक माणूस शिवपिंड घेऊन वरती येतोय आणि हातात देतोय, असं त्यांना स्वप्न पडलं होतं. त्याच्यानंतर 2 वर्ष ह्या शिवपिंडीचा, ह्या मंदिराचा शोध चालू होता. जेव्हा गणपती मंदिराच्या पायथ्याशी काम चालू होतं, तेव्हा खूप जास्त दगडं फोडण्यात आली. त्याच्यानंतर एकच दगड उरला होता, जे परमपूज्य गगनगिरी महाराज आहे त्यांनी सांगितलं होतं, की हेच आहे ती शिवपिंड आणि त्याच्यानंतर या मंदिराचा शोध लागला. तर हे आहे पोखरगावचं गणपतीचं मंदिर. नक्की तुम्ही इथे भेट द्या. तुम्हाला खूप छान वाटेल. माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.